नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सात्विक यात्रा या आपल्या चॅनेलवर। आज मी तुम्हाला या व्हिडिओत अक्षय तृतीयेची कथा सांगणार आहे। असे म्हटले जाते की अक्षय तृतीयेची फक्त कथा ऐकल्यानेच या पूजेचे आणि व्रताचे पुण्यफळ आपल्याला प्राप्त होते। या कथेचा आरंभ करण्यापूर्वी तुम्हाला मी अक्षय तृतीयेविषयी थोडीशी माहिती देते। अक्षय म्हणजे अनंत, ज्याचा क्षय होत नाही असे। म्हणजेच या दिवशी आपण जे काही दान जप तप करतो त्याचे फळ अक्षय असते, ते वाढतच जाते, त्याचा कधीही क्षय होत नाही। म्हणून या दिवशी आपल्याला शक्य होईल त्याप्रमाणे जप तप दान होम हवन आणि पूजा आराधना करावी। अक्षय तृतीया हा देवी लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंचा दिवस असल्याने या दिवशी लक्ष्मीनारायणांचे एकत्रित पूजन करावे। श्रीहरी विष्णूंना पिवळे तांदूळ पिवळे फुले पिवळी मिठाई अर्पण करून देवी लक्ष्मीला लाल फुले धूप दीप दाखवून पूजन करावे। ऋतुमानाप्रमाणे उपलब्ध असलेली फळे जसे की आंबा कैरी चिंच इत्यादी वस्तूंचा नैवेद्य अर्पण करावा। महाराष्ट्रात काही ठिकाणी या दिवशी मातीच्या घागरी पाण्याने भरून पूजल्या जातात आणि भगवंतांकडे वर्षभरासाठी भरपूर पाऊस पडावा आणि सगळीकडे सुजलाम सुफलाम सृष्टी दिसावी यासाठी प्रार्थना केली जाते। या दिवशी नवीन वस्तूंची खरेदी करणे ही शुभ मानले जाते। त्यातल्या त्यात सोन्याची खरेदी तर या दिवशी खूपच शुभ मानले जाते। अक्षय तृतीयेची कथा ऐकल्याने आपल्याला अक्षय पुण्याची प्राप्ती होते। या कथेचे पुराणांमध्येही महत्त्व आहे। जो व्यक्ती मनोभावे व श्रद्धापूर्वक या कथेचे श्रवण करतो त्यांना भगवंतांचा अक्षय आशीर्वाद प्राप्त होतो आणि त्यांच्या जीवनात धन वैभव सौभाग्य संपदा येते। चला तर जाणून घेऊयात अक्षय तृतीयेची कथा। खूप प्राचीन कथा आहे। एका गावात एक धर्मराज नावाचा व्यक्ती राहत होता। धर्मराज खूप गरीब आणि निर्धन होता। तो इतका दरिद्री होता की नेहमी त्याला त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा याविषयी चिंता वाटत असे। स्वतःच्या कुटुंबांचे भरणपोषण करणेही कधीकधी त्याला अवघड होऊन जात असे। त्याशिवाय त्याच्या कुटुंबातील सदस्यांची संख्याही खूप होती। कमवणारा एक आणि खाणारी तोंडे अनेक, यामुळे तो जास्तच अडचणीत येत असे। एकदा अक्षय तृतीयेचा सण आला। त्यावेळी त्याने निश्चय केला की यावर्षी मी अक्षय तृतीयेचे पूजन दानधर्म सर्व काही करणार आणि यासाठी त्याने थोडे थोडे करून काही पैसे बाजूला टाकले आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी पहाटेच उठून तो गंगा स्नानाला निघून गेला। तिथून आल्यानंतर त्याने यथायोग्य रीतीने श्रीहरी विष्णूंचे आणि देवी लक्ष्मीचे पूजन केले व जे काही शक्य होईल तसे अन्नधान्य फळे तांदूळ गूळ दही वस्त्र तूप आणि दक्षिणा अशा सर्व वस्तू भगवंतांना अर्पण करून त्याने ब्राह्मणांना दान केल्या। घरातल्या सदस्यांनी बघितले की धर्मराज इतक्या वस्तू दान करीत आहे। त्यावेळी घरातल्या व्यक्तींनी त्याला अडवण्याचा खूप प्रयत्न केला। एकतर घरात 18-20 दारिद्र्य आणि धर्मराजाच्या अशा प्रकारे दानधर्म करून घरातल्या वस्तू ब्राह्मणांना देणे घरातल्यांना अजिबात आवडले नाही, म्हणून ते त्याला अडवू लागले। परंतु धर्मराजाने त्यांचे काहीही ऐकले नाही आणि दानधर्म करून मोकळा झाला। आता तर त्याचा तो नियमच झाला। प्रत्येक वर्षी तो अक्षय तृतीयेला पूजन करून दानधर्म करू लागला। असे करता करता तो वृद्ध झाला, परंतु घरातील दारिद्र्य आणि त्याचा वृद्धापकाळ काहीही त्याच्या पूजेच्या आड आले नाही। दरवर्षी त्याचा नित्यक्रम चालूच होता। पुढे काही वर्षांनी वृद्धापकाळाने धर्मराजाचा मृत्यू झाला। त्याच्या पुण्याच्या प्रभावाने त्याचा जन्म एका राजाच्या घरात झाला आणि पुढे धर्मराजच कुशावर्ती राजा म्हणून प्रसिद्ध झाला। कुशावर्ती राजा खूप पराक्रमी प्रजाहित दक्ष आणि शुभ कार्यासाठी नेहमी अग्रेसर होता। त्याच्या राज्यात धनधान्य सोने नाणे कशाचीही कमतरता नव्हती। त्याची प्रजा सुखी आणि समाधानी होती। परंतु राजा झाल्यानंतरही कुशावर्तीने आपले पूजन दानधर्म सोडले नाही। तो एक न्यायप्रिय धर्मशील व दानशूर राजा म्हणून जनतेमध्ये प्रिय झाला। अक्षय तृतीयेच्या पुण्यप्रभावामुळेच धर्मराजाला पुढचा जन्म राजाचा मिळाला आणि त्याला यश व वैभव मिळाले। त्याने त्याचे सत्कर्म चालूच ठेवले
आणि त्याला अक्षय तृतीयेचे अक्षय फळ मिळतच राहिले. हे भगवंता, तुम्ही जशी धर्मराजावर कृपा केली तशीच कृपा आम्हावर करा, ही तुमच्या चरणी प्रार्थना. ही होती अक्षय तृतीयेची कथा. अक्षय तृतीयेमागे अनेक हिंदू श्रद्धा आहेत. काही जण याचा संबंध भगवान श्रीहरी विष्णू यांच्या जन्माशी जोडतात, तर काही जण श्रीकृष्ण भगवंतांच्या लीलाशी जोडतात. सर्व समजुती श्रद्धेशी संबंधित असण्यासोबतच खूपच रोचक आहेत. चला तर जाणून घेऊया त्या छोट्या छोट्या कथा. हा दिवस पृथ्वीचे रक्षक श्रीहरी विष्णू यांना समर्पित आहे. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार श्रीहरी विष्णूंनी परशुरामांच्या रूपात पृथ्वीवर अवतार घेतला होता. या दिवशी श्रीहरी विष्णू 6व्यांदा परशुरामाच्या रूपात अवतरले आणि म्हणूनच हा दिवस परशुरामांचा जन्मदिवस म्हणूनही साजरा केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार त्रेता आणि द्वापार युगापर्यंत श्रीहरी विष्णू पृथ्वीवर चिरंजीव अमर राहिले. परशुराम हे सप्तर्षीपैकी एक ऋषी जमदग्नी आणि रेणुका यांचे पुत्र होते. हे ब्राह्मण कुटुंबात जन्माला आले आणि म्हणूनच अक्षय तृतीया आणि परशुराम जयंती सर्व हिंदू मोठ्या थाटामाटात साजरी करतात. दुसऱ्या मान्यतेनुसार त्रेतायुगाच्या प्रारंभी पृथ्वीची सर्वात पवित्र मानली जाणारी गंगा नदी या दिवशी स्वर्गातून पृथ्वीवर आली होती. भागीरथाने गंगा नदी पृथ्वीवर आणली होती. अशा या पवित्र गंगा नदीचे पृथ्वीवर आगमन याच दिवशी अक्षय तृतीयेच्या दिवशी झाले होते. या दिवशी पवित्र गंगा नदी स्नान केल्याने व्यक्तीची सर्व पापे नष्ट होतात. हा दिवस माता अन्नपूर्णा, स्वयंपाकघर आणि पाककलाची देवी यांचा देखील मानला जातो. अक्षय तृतीयेच्या दिवशी अन्नपूर्णेचीही पूजा केली जाते आणि आपले घर धनधान्याने सुखसमृद्धीने भरून ठेवण्यासाठी अन्नपूर्णा मातेकडून वरदान मागितले जाते. अन्नपूर्णा पूजेने स्वयंपाकघर आणि जेवणाची चव वाढते. दक्षिणेकडील काही भागात या दिवसाची वेगळी ओळख आहे. त्यांच्या मते या दिवशी कुबेर महाराज यांनी शिवपुरम नावाच्या ठिकाणी त्यांची पूजा करून देवादिदेव महादेवांना प्रसन्न केले होते. कुबेराच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन देवादिदेव महादेवांनी कुबेर महाराजांना वरदान मागायला सांगितले. कुबेर महाराजांनी देवी लक्ष्मीकडून आपली संपत्ती परत मिळवण्यासाठी वरदान मागितले. तेव्हा देवादिदेव महादेवांनी कुबेराला देवी लक्ष्मीचे पूजन करण्याचा सल्ला दिला. म्हणूनच तेव्हापासून आजपर्यंत अक्षय तृतीयेला देवी लक्ष्मीचे पूजन केले जाते. देवी लक्ष्मी ही श्रीहरी विष्णूंची पत्नी आहे. म्हणूनच देवी लक्ष्मीची पूजा करण्यापूर्वी भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा केली जाते. दक्षिणेकडील काही भागात या दिवशी लक्ष्मी यंत्राचेही पूजन केले जाते. तसेच श्रीहरी विष्णू भगवंतांबरोबरच लक्ष्मीजींसोबत कुबेर भगवानांचेही चित्र असते. महर्षी वेदव्यास यांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी महाभारत लिहिण्यास सुरुवात केली. या दिवशी महाभारतातील युधिष्ठिराला अक्षय पात्र प्राप्त झाले होते. या अक्षय पात्राचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातून अन्न कधीच संपत नाही. या पात्राद्वारे युधिष्ठिर आपल्या राज्यातील गरीब आणि भुकेल्या लोकांना अन्नदान करून मदत करत असे. या श्रद्धेच्या आधारावर या दिवशी केलेले दानाचे पुण्य अक्षय मानले जाते. म्हणजेच या दिवशी मिळालेले पुण्य कधीही संपत नाही. यामुळे वर्षानुवर्षे माणसाचे भाग्य वाढते. अक्षय तृतीयेची आणखी एक कथा महाभारतात प्रचलित आहे. या दिवशी दुःशासनाने द्रौपदीचा अपमान केला होता आणि तिचे वस्त्रहरण केले होते. त्यापासून भगवान श्रीकृष्णांनी द्रौपदीला वाचवले होते आणि त्यांनी तिला कधीही न संपणारी साडी अर्पण केली होती. अक्षय तृतीयेमागे हिंदूंची आणखी एक रोचक श्रद्धा आहे. श्रीकृष्ण भगवंतांनी पृथ्वीवर जन्म घेतला तेव्हा अक्षय तृतीयेच्या दिवशी त्यांचा गरीब मित्र सुदामा श्रीकृष्ण भगवंतांना भेटायला आला. श्रीकृष्णांना देण्यासाठी सुदामाकडे फक्त 4 तांदळाचे दाणे होते. ते सुदाम्याने श्रीकृष्णांच्या चरणी अर्पण केले. पण आपला मित्र आणि सर्वांचे हृदय जाणणाऱ्या देवाने सर्व काही समजून घेऊन सुदाम्याचे दारिद्र्य दूर केले. त्याच्या झोपडीचे महालात रूपांतर केले आणि त्याला सर्व सुविधांनी परिपूर्ण केले. तेव्हापासून अक्षय तृतीयेला केलेल्या दानाचे महत्त्व वाढले आहे.
अशा प्रकारे आपल्या हिंदू धर्मात अक्षय तृतीयेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी कॅलेंडर न पाहता शुभकार्य करता येतात. अक्षय तृतीयेला सोने, दागिने, घर, दुकान, गाडी, जमीन, प्लॉट इत्यादी खरेदी करणे फारच शुभ मानले जाते. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.